नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। आज दिवसभरामध्ये देखील ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आला नव्हता, तर अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज दिवसभरामध्ये देखील हप्ते वितरण सुरूच आहे। त्यामुळे अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणी पात्र असून ई-KYC दुरुस्ती केलेली आहे, त्याच्यानंतर लक्षात घ्या जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, तर दुरुस्ती केलेली आहे आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आलेला आहे। जानेवारी महिन्याचा लाभ ज्यांना आला नव्हता, तर अशा सर्वच पात्र लाडक्या बहिणींना आता जानेवारी महिन्याचा लाभ आहे तो वितरित झालेला आहे। आज दिवसभरामध्ये देखील हप्ते वितरण सुरूच आहे, त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत ज्यांना जो लाभ आलेला नव्हता तो देखील त्यांना मिळून जाणार आहे। तर याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYCच केली नाही आहे, अशा लाडक्या बहिणींना मात्र हा लाभ आलेला नाही आहे। साधारणतः आज शेवटचा हप्ते वितरणाचा दिवस आहे, कारण का मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे की साधारणतः 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो। 23 तारखेला हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, 23, 24 आणि 25, तर या 3 दिवसांमध्ये हप्ते वितरण चालूच आहे। त्यामुळे आज साधारणतः हप्ते वितरणाचा शेवटचा दिवस असू शकतो। त्यामुळे आज सायंकाळपर्यंत लक्षात घ्या उर्वरित लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो मिळून जाणार आहे। आणि याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांच्या हप्ते वितरणाची घोषणा अजून झाली नाही आहे। आपण सांगतच आहोत की सध्या महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, त्यामुळे याच्यामध्ये आता जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासंदर्भातला निर्णय झाला। ही आनंदाची आणि मोठी बातमी आहे, पण अजून नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा झाली नाही आहे। फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात देखील अजून कोणतीच अपडेट नाही आहे, तर या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमचा जर हप्ता आला नसेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जिल्हा नक्की कळवा, तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्यामार्फत दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।